आज सत्यमेव जयते म्हणून आम्ही आंदोलन जे पुकारलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, जरी आम्ही आज सत्तेत आहोत, अजितदादा गटात आहोत, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज आम्ही सत्तेत आहोत, पण चोपड्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती नाही. चोपड्या तालुक्यात अशी परिस्थिती की इथं राज्य जे आहे ते अधिकाऱ्यांचं आहे आणि अधिकारी हे जे नागरिकांच्या ज्या समस्या असतील किंवा नागरिकांसाठी काम करतच नाही, हे अधिकारी ज्या ज्या ठिकाणी समजा तहसीलदार असतील, गटविकास अधिकारी BDO असतील, भूमी अभिलेख साहेब असतील, सर्व विभागातील जे प्रमुख अधिकारी आहेत यांना ही बेजबाबदारपणे वागतात. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला समस्या आढळल्या, खास करून तहसीलदार कार्यालयामध्ये जे रेशन कार्ड ऑफलाईन असताना जे प्रलंबित आहेत आता ऑनलाईन झालेले आहे. आता ऑनलाईनच्या नावाखाली ते लोकांना फिरवतात. ज्या ठिकाणी लोकांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना रेशन कार्ड पाहिजे, त्यांनी सगळं कागदपत्रांची पूर्तता करून देखील त्यांना रेशन कार्ड मिळत नाही. ही शोकांतिकेच्या गोष्टी आहे आणि ते निष्ठांकाच्या नावाखाली निष्ठून जातात. परंतु जर निष्ठांक कमी असेल तर आम्ही ते बघून, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जेव्हा आमच्याकडे लोक येतात कामांसाठी, त्या कारणामुळे हे आंदोलन पुकारावं लागले. आणि रेशनच्या मोठ्या प्रमाणावर काळा बाजार आहे. 700 ते 800 क्विंटल गहू काळ्या बाजारात विकून टाकतात. आणि आज गावागावामध्ये जर पाहिलं, प्रत्येक गावामध्ये 135 दुकानं आहेत आज, आणि 135 दुकानामध्ये जे इन्स्ट्रक्शन दिले नियमानुसार शासनाच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने व कलेक्टर साहेबांनी देताना की त्यांच्या दुकानामध्ये फलक पाहिजे, दक्षता कमिटीचा फलक पाहिजे, बरेच आहेत. त्यांना रिसर त्यांचा पंचनामा झाला पाहिजे आलेल्या कोटाचा, व निधनाची जी प्रत आहे ती प्रतसुद्धा नोटीस बोर्डावर लावली पाहिजे. आणि ज्या छोटे छोटे बाबीत आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्या तहसीलदारांच्या, पण ते इथं त्या कारणामुळे त्यांचा हा भ्रष्टाचार दिसून येतो म्हणून स्वतः हजर राहणे हे मोठं कारण आहे. आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी ग्रामसेवक जे आहेत, आज खेड्यापाड्यातला जो विकास करणारा जो प्रशासकीय सचिव आहे तो ग्रामसेवक आहे. आज ग्रामसेवकांची इतकी दैनंदिन अवस्था आहे की खेड्यागावामध्ये ग्रामसेवक जात नाही. मोठ्या प्रमाणावर 15 आयोग येतो आणि आज स्वतः ठेकेदार आहेत. खास करून माझ्या गावातून मला उदाहरण दिसलं, वर्डी गावातील जो कुमावत आहे ग्रामसेवक, व्हिडिओ म्हणून पोस्टिंग आहे त्याची, तो विस्तार अधिकारी म्हणून तो 1.5 वर्षापूर्वी त्याची पदोन्नती झाली होती, पण ती पदोन्नतीनी ह्या व्हिडिओनी केली नाही. आणि 1.5 वर्षापासून इथं जे त्याला मोठी गावं दिली, चार्डी आणि वर्डी, जिथं कोट्यवधीचा निधी येतो आणि तो ठेकेदारपणे करतो राजोरासपणे, आज त्याची जर कधी एक तपासणी केली तर त्याच्यातली आज लाखोची संपत्ती आढळून येईल असं मला वाटतं. माझ्यासोबत 10 ते 12 वर्ष ज्यांनी काम केलं असे बाळासाहेब उर्फ विजय पाटील हे 5 दिवसापासून उपोषणाला बसले. मला आमचे तालुकाध्यक्ष शशीदादांनी सांगितलं की बाळासाहेब उपोषणाला बसले. मी त्यांना म्हटलं त्यांचं काय निवेदन आहे ते घेऊन या, काय मुद्दे आहे ते घेऊन या. त्या पद्धतीने गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याशी बोलणं झालं, आपले उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर त्यांच्याशी बोलणं झालं. तर त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात तुम्ही सहकार्य करावं. त्यानंतर या निवेदनावर माझं पत्र देऊन कलेक्टर साहेब, नंतर आपले CEO साहेब यांना देखील की हे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात आपण तातडीने मदत करावी. तातडीने जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन हे प्रश्न त्यांनी जे मांडले ते प्रश्न योग्य आहे, ते चुकीचे नाही. तर बाळासाहेबांना देखील मी विनंती केली की तुम्हाला आमचा पाठिंबा आहे आणि सर्व पक्षीय पाठिंबा बाळासाहेबांना आहे. त्यांनी पुढं विचार करावा, हे उपोषण सुरू ठेवावं की काय या संदर्भात बाळासाहेबांनी विचार करावा. बाळासाहेब जर उपोषण सोडणार असतील तर त्या क्षणाला आम्ही देखील आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील किंवा सर्वांच्या सांगण्यावरून बाळासाहेबांनी उपोषणच्या संदर्भात काही मुदत देऊन वगैरे असं त्यांचा जो विचार आहे तो विचार खूप सुधारेल. बाळासाहेब उर्फ विजय पाटील एक संघर्ष करणारा नेता आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित होती त्यावेळी देखील त्यांनी रस्ता अडवणं, रस्ता थांबणं, त्या ठिकाणी शासनाच्या संदर्भात निषेध व्यक्त करणं, त्यांचा स्वभाव असा आहे की संघर्ष करून जे काही मिळत असेल नागरिकांना, ग्रामस्थांना तो मिळवण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याच्यामुळे एक लोकप्रिय असं ते व्यक्तिमत्व आपण पाहतोय त्यांच्या माध्यमात. मला ज्यावेळी आमचे तालुकाध्यक्ष शशीदादांनी सांगितलं हे बसले, तर मी म्हटलं त्यांचं निवेदन मला पाठव.
ते निवेदन मी सरकारला पाठवू शकतो. त्या पद्धतीने त्यांचं दिलेलं हे निवेदन मी कलेक्टर साहेबांनाही पाठवलं, CEO साहेबांना पाठवलं, मी BDOला फोन केला किंवा तुमचे काही जे प्रश्न आहेत या निवेदनामध्ये तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी चर्चा करा. माझ्या माहितीप्रमाणे वाघसाहेब आले होते आणि त्यांनी जे शक्य असेल ते सत्वर करण्याच्या संदर्भात त्यांनी शब्द दिला. त्यानंतर मी तहसीलदारांशी बोललो की आपण देखील त्या ठिकाणी जाऊन यावं आणि खास महत्त्वाचे मुद्दे, मी असं म्हणत नाही की सर्व मुद्दे आजच त्यांचा पण काही मुद्दे सुटू शकतात, काही मार्गे लागू शकतात.